एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। आमदार देवेंद्र कोटेंच्या प्रयत्नाला यश। सोलापुरातील संविधान भवनाचा मार्ग मोकळा। नियम व अटी शिथिल करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी केले आश्वासित। आमदार देवेंद्र कोटेंचे प्रयत्न आणि आनंद चंदनशिवे यांचा पाठपुरावा। संविधान भवनाचा मार्ग मोकळा। सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्क चौकातील पुतळ्यामागील 1 एकर जागेवर संविधान भवन यांचा मार्ग मोकळा झाला आहे। सदरच्या संविधान भवन निर्मितीसाठी ही जागा शासनाने घातलेल्या नियम अटी शिथिल करण्यात आमदार देवेंद्र कोटे यांनी पुढाकार घेतला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे संविधान भवनासाठी नार्तकोट परशालीच्या मैदानातील 1 एकर जागा देण्याची मागणी केली होती। भरणे यांच्यामुळे जागा मिळाली, पण बऱ्याच एनओसी बाकी होत्या। आता या विषयात सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांनी लक्ष घालून पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे। याबद्दल आमदार कोटे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं सर्व सोलापूर शहरातील सर्व समाजबांधव व भीमसैनिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करत असल्याचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी काढले आहे। देवेंद्र भाऊ स्वतः एक विषयासाठी माझ्या नेहमी पाठपुरावा करतात आणि संविधान भवन पाहिजे। आयटीआयचे म्हणणे किंवा आयटी मध्ये नाही संख्या असेल तर कुठेही मेन सर्वांच्या समोर गवायचे कुठे यंग आहे। मला ते चव्हाण साहेब सांगत होते की त्यांच्या घरामध्ये 7, 8, 10 नगरसेवक आहे। मोठी शक्ती त्यांच्या मागे आहे, कार्यकर्त्यांची मोठी शक्ती त्यांच्या मागे आहे। एक नवीन युवा आमदार आपल्याकडे जुळलेला आहे, म्हणून हा संविधान दानांचा विषय कसा करायचा, काय करायचा, या पुढच्या 1 महिन्यामध्ये त्यांच्यापासून काय काय मार्ग काढायचा